टी हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील. आज शनिवार आहे, आज वर्ल्ड कप फायनल आहे आणि 8 वाजता सगळे बिझी राहणार आहेत. आणि काय कॅन्सल झाली नाही रे बाबा, हाय की आहे ना, पाऊस पडायला लागला म्हणतो, थांबेल की तोपर्यंत बघूया. आणि आरवने इथे मस्त वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं ड्रॉइंग केलेलं आहे, अगदी हुबेहूब. हे साईन कोणाचं रे बा? आरो पेंटर, T20 वर्ल्ड कप चित्रकार, नभीचा चित्रकार. तर आज मी बनवणार आहे ऍपल जाम घरीच. तुला जाम आवडतो की नाही? मी बाहेरचा, मला वाटतं आपण लोणावळ्याला गेलो मागच्या वर्षी तेव्हा घेऊन आलो होतो. अजून बी होतं ते, नाही हे झालं, एक्सपायर झालं. मग विचार केला की घरीच बनवूयात. 4 सफरचंद एक्सपायर झालं काय केलीस? हे आहे. त्याच्यानंतर पायनॅपल ज्यूस बनवणार आहे मी आज. माझं आवडतं फळ. आणि हॉट अँड सॉर सूप सुद्धा बनवायचं बाबांसाठी खास. तर तिघांसाठी 3 वेगवेगळ्या रेसिपीज बनवायच्या विचार केलाय. माझ्यासाठी काही नको, मला काही नको. कसं प्यायचं ते मी बघते. हा कसं. तर मग आता हे करणार आहे सगळं. पहिलं तर मी तयारी करून घेतली सूपसाठी. कॉर्नफ्लॉवर जे आहे ते मी घोळून घेतलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक गोष्ट की कलरसाठी बीट आणायचं राहिलं माझं. बीटमुळे कलर चांगला आला असता. फ्रेंच बीन्स आहेत, आम्ही बिनीस म्हणतो. त्याच्यानंतर कांद्याची पात आहे जी कट करून घेतलेली. आणि सूप सगळ्यात शेवटी बनवायचं आहे आपल्याला. सगळ्यात तर आधी ज्यूस बनवणार आहे मी, कारण सूपची कन्सिस्टन्सी थोडंसं ऑइली वगैरे होतं. आणि ते कशात बनवणार आहे ते सांगते मी, झटपट होणार आहे. कुठेही पायनॅपलचा ज्यूस, अननसाचा ज्यूस करून घेऊया. त्याच्यासाठी अननस पूर्ण कट केलाय व्यवस्थित, त्याच्याशी काप करून घेतलेले आहेत प्रॉपर. आणि त्याच्यानंतर मग आपण ऍपल जाम आणि त्याच्यानंतर सूप करून घ्यायचं. ह्याच्यासाठी काय नाही, अननसाच्या ज्यूससाठी हे काय करते, हे जे काप आहे ते अगदी बारीक करून घेते. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये फक्त साखर. आता कशात ज्यूस बनवणार आहे ते मी सांगते. आणि अगदी हॅसल फ्री, म्हणजे कोणतंच जास्त टेन्शन नाही, अगदी इझिली आपण सूप बनवणार आहोत. त्याच्यानंतर जाम बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर ज्यूस बनवणार. ते कशात ते सांगते, चला या. तर सूप, ज्यूस आणि जाम जे मी बनवणार आहे ते ह्या अगारोच्या सूप मेकरमध्ये. मॉडेल इलाइट आहे, 2 वर्षाच्या वॉरंटी सहित येतं. आता याच्यामध्ये स्पेसिफिकेशन तुम्हाला सांगते काय काय आहेत ते. हे पहिलं जे आहे हे कंट्रोल पॅनल आहे, हे लीड आहे, हे जग आहे. त्याच्यानंतर इथे जे आहे हे पॉवर सॉकेट आहे इथे. त्याच्यानंतर ओव्हरफिल डिटेक्टर आहे इथे. आणि त्याच्यानंतर हे मिक्सिंग ब्लेड्स आहेत, शार्प आहेत, त्याच्यामुळे हात लावताना 10 वेळा विचार करावा. ऑन ऑफचं बटन आहे आणि ते मोड आहेत, मोड बटन आहेत सगळे. याच्यामध्ये तुम्हाला स्मूथ करायचं असेल एखादे जे सूप असेल किंवा जाम वगैरे तर त्याच्यासाठी. त्याच्यानंतर चंकी हवं असेल तर इथे आहे, रिहीटसाठी आहे, ब्लेंडसाठी, असे सगळे ऑप्शन आहेत. तर ते आपण नंतर सिलेक्ट करायचे. तर मी ते कसे करायचे ते सांगते. त्यासोबत तुम्हाला ही पॉवर कॉर्ड जी आहे ती आलेली आहे सोबत. तर आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर ज्यूस जे आहे ते बनवून दाखवते. किती ml ची मॅक्स कपॅसिटी आहे याची, मिनिमम 800 ml ची. तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही ते करू शकता. आणि जेव्हा आपण लीड बसवतो याच्यावरती तर तेव्हा ते असं परफेक्ट याच्यामध्ये बसलं पाहिजे, त्याशिवाय सुरू नाही होणार. आणि जेव्हा कधी आपण सूप बनवणार आहोत, जे जाम बनवणार आहोत किंवा ज्यूस बनवणार आहोत, तेव्हा सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झाल्यानंतर, लीड बंद केल्यानंतर मग आपण प्लग जे आहे प्लग इन करायचं किंवा स्टार्ट करायचं. त्याच्या आधी काहीही करायचं नाही. आता मी सगळ्यात अगोदर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बनवून दाखवते. चला स्टार्ट करूयात सगळ्यात. आता याच्यामध्ये अननसाचे जे काप आहेत ते सगळे मी कट करून टाकलेत. आणि त्याच्यानंतर साखर जी आहे ती तुम्हाला हवी असेल तर एक 300 ग्रॅमच्या आसपास घेऊ शकता. याच्यासाठी तेवढी इनफ ठरेल, नाहीतर मग तुमच्या आवडीप्रमाणे टाका, अगर न टाका. मी थोडीशी टाकलेली आहे. त्याच्यानंतर हे फिक्स करते, प्रॉपर इथून फिक्स झालं पाहिजे. त्याच्यानंतर इथे 3 पिन जी आहे ती प्लग इन केले व्यवस्थित. तर पहिले मोड सिलेक्ट करताना हा स्मूथ, त्याच्यानंतर हा चंकी नकोय, आपल्याला हवाय जामवाला मोड. त्याच्यानंतर इथे स्टार्ट. आता स्टार्ट झालं. ज्यूस कंप्लीट झाल्यानंतर बीपचं साऊंड येतो. त्याच्यानंतर हे बंद करायचं प्रॉपर आणि त्यानंतर पाहायचं इथे जे आहे ज्यूस, पायनॅपल ज्यूस तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आता मी यांना देते हा ज्यूस.
सचिनना पायनॅपल ज्यूस खूप म्हणजे खूप आवडतो, पण शक्यतो ते बाहेरचं प्यायचं टाळतात. मी ह्या वेळेला म्हटलं की त्यांना घरीच बनवून देऊयात, बघू आवडलं तर नेहमी मग बनवून देता येईल, त्याच्यासाठी मग हे घरी तयार केलं. आता यामध्ये ज्यूस तर झालाय, मला त्याच्यामध्ये जाम आणि त्याच्यानंतर सूप सुद्धा बनवायचं. मग हे क्लीन कसं करायचं, एकतर इलेक्ट्रिकल आहे त्याच्यामुळे डिरेक्टली पाण्यात धुवून जमत नाही. हे ब्लेड्सच्या आधी क्लीन करण्यासाठी काय करायचंय, थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये, त्याच्यानंतर हे जसं आपण फिक्स करतो त्याप्रमाणे करायचं. 3 पिन लावायची. मोड इथे आपल्याला एंडवाला केला तरी चालतो सरळ, आणि स्टार्ट करायचं. ज्यूसचं होतं त्याच्यामुळे मी पाणी फक्त टाकलंय. जर आपण सूप वगैरे बनवत असू तर त्याच्यामध्ये आपण एखादं लिक्विड टाकून क्लीन करू शकतो. डिरेक्टली टॅप वॉटरच्या खाली वगैरे आपल्याला हे करायचं नाहीये. हे अशा प्रकारे क्लीन होऊन जातं पूर्ण ब्लेड जी आहे ती. बीप साऊंड येतो पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर, नाहीतर मग एखाद्या ठराविक टायमानंतर 1-2 मिनिटं झाली तर तुम्ही स्वतःहून बंद करू शकता. पूर्ण स्विच ऑफ केल्याशिवाय आपण अजिबात हात वगैरे लावायचे नाही, कारण शेवटी मिक्सर सारखंच आहे, इलेक्ट्रिकल वस्तू आहे. ज्यूस चांगला आहे पियूस. कसा आहे रे? गुड आहे. आता जाम करून देते तुला. मस्त आहे. आता इथे साखर आणि सफरचंदाचे काप ठेवलेले आहेत, घातलेले त्याच्यामध्ये. परत हे असंच फिक्स करायचंय, प्लग इन केलेलं आहे. स्विच ऑन करायचं. आपल्याला जाम मोड जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे, तर मोडमध्ये जाऊन हा जाम मोड मी सिलेक्ट करते आणि स्टार्ट करते. ठीक आहे, जाम तयार झालेला आहे. ॲपल जाम जो आहे तो बनवून तयार झालेला आहे. काचेच्या बरणीमध्ये मी तो भरून ठेवला आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून दाट होईल. आता बाहेरचा ॲपल जाम मी ट्राय करायचे आरवला देताना. आरवलाही तो इतकासा आवडायचा नाही, कारण दातामध्ये चिकटून बसणं आणि तशी सवयी नाही आहे त्याला. मी त्याला जास्त करून चपाती भाजीची सवय लावली, पण घरी ॲपल जाम कर असं त्याचं नेहमी म्हणणं असायचं, म्हणून मी केला. आणि आता बघू की त्यालाच देते खायला, त्याला कसा वाटतं ते बघू. आणि मी आणि सचिननी ट्राय केलं होतं ब्रेड जाम, खाऊन बघितलं, खूप टेस्ट चांगली लागली होती. पण सगळ्यात महत्त्वाचं आरवला लागणं गरजेचं होतं. ब्राऊन ब्रेडला लावला मी ॲपल जाम आणि मग त्याला देते. आता याची पुढची आपण रेसिपी जी आहे ती सूप बघणार आहोत, की घरच्या घरी सूप कसं तयार करायचं आणि ते इन्स्टंटली कसं तयार होतं सूप मेकरमध्ये. आता सगळ्यात तर आधी आरवला हे ब्रेड जाम देऊयात आणि त्याच्यानंतर आरवची प्रतिक्रिया बघूयात, त्याला कसा वाटतो, कारण त्याला चांगलं लागणं गरजेचं आहे. त्याने टेस्ट केला आणि त्याची रिॲक्शन अशी होती की मम्मी ही खूप असं वेगळं आणि छान लागते नेहमीच्या जामपेक्षा. म्हटलं ठीक आहे, कारण मी मागच्या वेळी लोणावळ्याला गेले होते तेव्हा जो जाम घेऊन आले होते ना, तर तो वेगळा होता आणि हा घरगुती आपला वेगळा लागतो. शेवटी घरचं ते घरचंच. आता आपण सूप बघूयात. आता यामध्ये मी कांद्याची पात जी ती बारीक कट करून 1/4 कप टाकलेले. त्याच्यानंतर फ्रेंच बीन्स 1/4 कप, त्याच्यानंतर गाजर 1/4 कप, कोबी 1/4 कप बारीक कट करून टाकलाय. त्याच्यानंतर यामध्ये मिरची 1, लसूणच्या पाकळ्या कट केल्यात आणि त्याच्यानंतर आल्याचा तुकडा जो आहे तो थोडासा कट केलाय, तोही ऍड करतो. मिक्स केलं ते जास्त घेतलेलं नाहीये, थोडंच एवढं जे आहे ते अर्धी वाटीच्या आसपास आहे ते टाकलेलं ऍड केलंय. थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ आणि सोया सॉस 1 चमचाभर आहे. 800 ml पाणी जे आहे ते इथे मार्क केलंय, तर तेवढं मी टाकणार आहे. जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल असं तुम्ही टाकू शकता. थोडंसं मी मिक्स करते फक्त. यात तेल वगैरे बटर वगैरे मी काहीही टाकलेलं नाहीये. आता आपण बंद करणार आहोत. त्याच्यानंतर तो मोड आपण चंकी सिलेक्ट करणार, कारण आपण याला बारीक कट नाही करायचे, ते तसेच ठेवायचे, पण मिक्सिंग चांगलं झालं पाहिजे. तर हे चंकीचं ऑप्शन सिलेक्ट केलंय आणि आता स्टार्ट. सूप तयार झाल्यानंतर इथून समोरून वाफा थोड्या दिसतील आणि बीप हा साऊंड होईल. त्यानंतर हे बंद करायचं जसं मी सांगितलं. प्लग करते आणि गरम असतं हे खूप, त्याच्यामुळे खूप हळू
प्रॉपर कलर आलाय. आता आपण आधी ओतून घेऊयात गरम गरम. तर ह्या पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये असं गरमागरम सूप तुम्ही घरी तयार करू शकता. प्रत्येक प्रकारचे सूप तुम्ही यामध्ये तयार करू शकता. हे तर छान झालेलंच आहे. कन्सिस्टन्सी आम्हाला आवडते तशी मी ठेवली. तुम्ही दाट करू शकता कॉर्नफ्लॉवर थोडा ऍड करून. ह्या प्रोडक्टची लिंक मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता बाजारातून आलो. वाजलेत बरोबर 8:45. आरवचं काही सामान होतं. कंपास बॉक्स वेगळा, ते कलर हे वेगळे पाहिजे. आता त्याच्या चॉईस इतक्या बदलत चालल्यात. त्याचं तर चित्रकला खूप छान आहे आणि आम्ही क्लास सुद्धा बघितलेला आहे त्याच्यासाठी पण. क्रिकेटसाठी पण त्याची आवड आहे तर ते पण बघतो. त्याला जसं आवडेल तशा पद्धतीने करतो. कारण त्याच्या मनाविरोधात नको म्हटलं. कारण शिक्षणाच्या बाबतीत किंवा हॉबीजच्या बाबतीत त्याच्यात सोबत गेलेलं बरं. म्हणजे एक बॉन्डिंग चांगलं क्रिएट होईल. आणि आता दुसरं काय, जे ड्रायफ्रूट मी फ्रीजमध्ये तसेच ठेवले होते त्याच्यासाठी वेगळे कंटेनर आणले. आणि त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर कसं होईल, माझं नेहमी लक्ष जात नव्हतं ड्रायफ्रूटकडे. तर त्याच्यासाठी ते वेगळे ठेवले. तर थोड्या वेळाने ते दाखवते मी. आधी फ्रेश होते आणि त्याच्यानंतर दाखवते मी. चलो, कशाबद्दल हे एवढी चांगली कंपास आणि कलर आणायला हे नाही, ते खाली ठेवलंय. आणि ते एकच पेन्सिल घ्यायची बरं का. आणि बाकीचे बॉक्स माझ्याकडे द्यायचं बरं का. एकच पेन्सिल घ्यायची त्याच्यातली. ते कंपास कसला आहे, त्याच्यात काय आता सगळ्या पेन्सिल कुठे गेल्या? अरे एक काढलास ना. ती संपल्याशिवाय दुसरी वापरायची नाही पेन्सिल. ओके, आज मॅच चालू आहे. रोहित शर्मा आउट झालेले आहेत. काय नाही, आपणच जिंकणार. कोहली बाय आहे ना. कोहलीचे 100 होणार आणि आपणच जिंकणार. अरे 100 नाही, ते 300 होणार. 20 मध्ये कसं 300? ग्लीन मॅक्सवेलने 200 बनवलं एकाच्या दमावर. होईल, तू म्हणतोस म्हटल्यानंतर होईल. मी तर चष्मा लावून बसले सगळं दिसत. असलं टेन्शन आलंय. 6 बॉल 16 रन पाहिजेत. गप्रे बोला लागलोय. तू मार कधी खात नाहीस का? आज खाशील मार. लय टेन्शन आलंय. काय नाही, इंडिया जिंकणार. पकडलं कॅच पकडलं पाय लागला विकेट शर्मा जो कप्तानी की इस पूरे विश्व कप में काबिल तारीफ. उनके बगल में सूर्या कर चुके हैं. भारतीय झंडा लहराता हुआ वेस्ट इंडीज के गुलाबों की तरह महकना सीखो. खेलना सीखो. परिस्थितियों से घबरा जाए वो लौह पुरुष नहीं है. सारे जहां से अच्छा 11 साल का इंतजार, आज वो इंतजार खत्म हुआ. हर ठाकता हुआ कहता हुआ सारे जहां से अच्छा हिंदुस्तान. रोहित शर्मा के आंसू निकले थे 19 नवंबर को ऑस्ट्रेलिया के सामने आंसू निकले थे. वो दुखी के आंसू थे. आज जिसमें भारत एक वक्त पीछे चल रही थी वहां से आगे आई. जो खिलाड़ी खेल रहे. फायनली आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहोत आणि कांजूरमध्ये तरी अक्षरशः दणक्यात सगळं साजरं होतं. बँडचा आवाज यायला लागलाय सगळा बाहेर. आणि आरव तरी सगळ्यात जास्त खुश झालाय. उद्या युट्यूब मध्ये धमाल बसणार. कसली काय युट्यूब वरती कसली धमाल? अगं बाई, इंडिया जिंकले WC. चला मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच संपतो. उद्या आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय.